पुढे राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची बातमी आहे अमरावतीमधून। अमरावती विधान परिषदेत पुन्हा एक आता नवा ट्विस्ट आलाय। काँग्रेसचा प्रस्ताव वंचितकडून त्याला अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये आणि काँग्रेसनं पाठिंब्याचा हा प्रस्ताव 3 दिवसांपासून दिलाय, तो सध्या वेटिंगवर आहे। वंचितच्या उमेदवाराकडून कुठलाही निरोप या संदर्भातला आला नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे। तर अमरावती विधान परिषदेतला हा नवा ट्विस्ट आहे। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। ते निवडणूक लढणार की नाही याबाबत साशंकता आहे आणि अशामध्ये काँग्रेसनं आता वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी सुरू केली आहे। तसा प्रस्तावही काँग्रेसनं वंचित उमेदवाराला दिलेला होता असा दावा काँग्रेसने केलाय। मात्र वंचितच्या उमेदवारानं त्याबाबत कुठलेही उत्तर दिलेलं नसल्यानं अडचण झाली आहे। 3 दिवसांपूर्वी वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्याबरोबर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली। यावेळी बाळासाहेब आंबेडकरांच्याशी बोलून निर्णय घेऊ अशी भूमिका विश्वकर्मा यांनी घेतलेली होती। मात्र अजूनही त्यांच्याकडून कुठलेही उत्तर आलेलं नसल्याचं सुनील देशमुख यांनी सांगितलंय। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन लढावी अशी वंचितची भूमिका होती। तसा प्रस्ताव आम्ही काँग्रेसला खूप आधीच दिला होता, परंतु अमरावतीच्या स्थानिक काँग्रेसी नेत्यांचा आग्रह होता की ही सीट काँग्रेसनेच लढली पाहिजे आणि म्हणून तेव्हा तो काँग्रेसने निर्णय घेतला आणि स्वतः काँग्रेस लढली। आम्ही तेव्हाही काँग्रेसला सावध केलं होतं की या निवडणुकीमध्ये आपण जो उमेदवार दिलाय हर्षजित देशमुख ते भाजप विरुद्ध लढणार नाही, कारण ते कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट आहे। प्रकृती अस्वस्थामुळे तो हॉस्पिटलमध्ये भरती झालेला आहे। आज किंवा उद्या त्याची सुट्टी व्हायची शक्यता आहे, पण तो सुट्टी झाल्यानंतरही सुद्धा तो शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का फिरायसाठी याची आम्ही जरा खातरजमा करणार आहोत आणि त्याला डॉक्टरांनी रेस्ट सांगितली असेल तर मग अडचणीचं होईल। म्हणून त्या काळामध्ये वंचितचा जो उमेदवार आहे निलेश विश्वकर्मा माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या सन्माननीय अध्यक्षाशी बोलले आणि ती चाचपणी आम्ही मधल्या काळामध्ये केली। त्यांनी आम्हाला सांगितलं की मी बाळासाहेबाशी बोलतो आणि बाळासाहेबाशी बोलणं झाल्यानंतर तुम्हाला अजून त्याचा आम्हाला अजून रिप्लाय आलेला नाही।